हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धाचा 17वा दिवस भाग 4. श्रीकृष्णाच्या आज्ञेने दारुकाने रथ शस्त्रास्त्राने सिद्ध केला. छान विश्रांती घेतलेले सर्वोत्तम अश्वरथाला जुंपले आणि रथ युधिष्ठिराच्या शिबिरासमोर आणला. श्रीकृष्णाने सारथ्याची जागा भूषविली. एका हातात घोड्यांचे लगाम घेतले आणि दुसऱ्या हातात चाबूक घेतला. अर्जुन पुन्हा युधिष्ठिराच्या पाया पडला आणि तो मोठ्या आत्मविश्वासाने रथावर आरूढ झाला. श्रीकृष्णाने रथ युद्धभूमीच्या दिशेने भरधाव सोडला. तथापि श्रीकृष्णाला असे दिसले की अर्जुन काहीसा चिंतामग्न झाला आहे. थोडासा दडपणाखाली आला आहे. त्याच्या कपाळावर धर्मबिंदू आहेत. श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या गतपराक्रमाची आठवण करून दिली. त्याला त्याच्याकडे असलेल्या दिव्य अस्त्रशस्त्रांची आठवण करून दिली. त्याच्या शौर्याचे वर्णन केले. कर्णाच्या पापाचा पाढा वाचला. द्रौपदीच्या विटंबनेची आणि त्यावेळी कर्णाने तिला संबोधून काढलेल्या अत्यंत लज्जास्पद वक्तव्याची त्याला आठवण करून दिली. त्याला निक्षून सांगितले की आज युद्धाचा 17वा दिवस आहे. कर्णाला ठार करून तू आजच या युद्धाचा शेवट कर. कारण कर्ण ठार झाला, जी अन्य कौरवांचा वध झाला असेच तू समज. श्रीकृष्णाचे हे बोधप्रद शब्द ऐकून अर्जुन शोकरहित झाला. त्याच्या अंगात वीरश्री संचारली. त्याने गांडीव धनुष्याला पुन्हा प्रत्यंचा चढवली. तो श्रीकृष्णाला म्हणाला, श्रीकृष्णा, तू माझा सखा हितचिंतक माझ्याजवळ असताना मला चिंता कसली? आजच मी कर्णासह कौरवांना परलोकात पाठवितो. क्रोधाने लाल झालेला अर्जुन अशा प्रकारे शत्रूचा संहार करायला सज्ज झाला. त्या आवेशात त्याने गांडीव धनुष्याचा टणत्कार केला. तोपर्यंत रथ युद्धभूमीवर पोहोचला तेव्हा गांडीव धनुष्याचा टणत्कार ऐकून आणि अर्जुनाला आणि श्रीकृष्णाला पाहून पांडव सेनेने वाद्ये वाजवत जल्लोष करून आनंद व्यक्त केला. जणू काही आता कर्णाचा वध झाला असेच त्या सैन्याने पाहिले. त्यावेळी युद्धभूमीवर अनेक वीर एकमेकांजवळ निकराचे युद्ध करत होते. दोन्ही बाजूने महाभयावह विध्वंस आणि नरसंहार होत होता. आता फारच थोडे सैन्य उरले होते. अर्जुन आणि श्रीकृष्ण युधिष्ठिराला भेटायला गेल्यावर भीमाने मोठ्या शौर्याने पांडवांचे नेतृत्व केले. परंतु ते बराच वेळ परत न आल्यामुळे भीमाला चिंता वाटू लागली. त्यावेळी अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा टणत्कार आणि पांडव सेनेचा जल्लोष ऐकून भीम फार प्रसन्न झाला. एखादी मगर समुद्रात घुसते तसा अर्जुन कौरव सेनेत घुसला आणि त्याने संहार सुरू केला. भीमाने त्याला फार मोलाची साथ दिली. त्यावेळी भीमाकडून शकुनी जमिनीवर कोसळला. त्याला दुर्योधनाने त्वरित रणभूमीवरून दूर केले. त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, केशवा, मला वाटते की मी आता कर्णाजवळ युद्ध करावे. ते ऐकून प्रसन्न झालेल्या श्रीकृष्णाने कर्णार्जुन द्वैरथ युद्ध व्हावे अशा इच्छेने रथ कर्ण जेथे होता तेथे नेला. वाटेत कौरव सैन्यामधील राजांच्या आणि सेनेचा वध करत महाक्रुद्ध झालेला आणि यामुळे डोळे लाल झालेला अर्जुन कर्णासमीप आला. त्याला घाबरून अनेक राजे आणि सैनिक जीव मुठीत धरून युद्धभूमीवरून पळून गेले. त्याला पाहून सारथी शल्य कर्णाला म्हणाला, राधासुता, तू ज्यांची वाट पाहत आहेस तो अर्जुन आणि श्रीकृष्ण तुझ्याचकडे येत आहेत. त्यांच्या आजूबाजूला कोणीही रक्षक नाहीत. तेव्हा आता तूही अर्जुनाशी लढायला तयार हो आणि आज त्याचा वध कर आणि तुझ्या प्रिय मित्राला दुर्योधनाला संतुष्ट कर. तुला ही फार मोठी संधी आली आहे. त्यावेळी कृप, अश्वत्थामा, दुर्योधन इत्यादी कौरव अर्जुनावर चालून आले. त्यावेळी भीमाने अर्जुनाला फार महत्त्वाची साथ दिली. त्यांच्यात धमासान लढाई झाली. परंतु भीमाने आणि अर्जुनाने या सर्वांचे रथ, ध्वज, घोडे, सारथी मारून त्यांना आणि त्यांच्या सैन्याला पिटाळून लावले.
त्यावेळी एक महाघोर घटना घडली. भीमाबरोबर दुःशासन लढाई करत होता. त्यावेळी भीमाने त्याला रथहीन केले आणि जमिनीवर पाडले. त्यानंतर भीम रथामधून उडी मारून दुःशासनाकडे धावला. त्याने मोठी गर्जना केली. कर्ण, दुर्योधन इत्यादी दूरवरून पाहत असताना त्याने दुःशासनाच्या पापाचे घडे सर्वांसमोर उघडे केले. त्याचे डोळे लाल झाले होते. तो क्रोधाने राक्षसी रूप घेऊन सर्वांना ऐकू जाईल अशी गर्जना करत म्हणाला, आज मी या दुष्टाचे रक्त पिणार आहे. कोणाला याला वाचवायचे असेल त्याने पुढे यावे. परंतु त्यावेळी भीमाकडे नुसते पाहण्याचीही कोणाची हिंमत झाली नाही. दुःशासन भयभीत होऊन गलितगात्र अवस्थेत थरथर कापत होता. द्रौपदीचे केस ज्या हाताने दुःशासनाने ओढले होते तो हात भीमाने खांद्यापासून उपटला आणि त्याच हाताने त्याला बदडून काढला. दुःशासन यमयातना होऊन ओरडत होता. त्यानंतर भीमाने दुःशासनाची छाती विदीर्ण केली आणि त्याने ओंजळीने त्याचे रक्त प्राशन केले. त्यावेळी दुःशासनाने आर्त परंतु केविलवाणी आरोळी मारली. नंतर त्याने तलवारीने दुःशासनाची मान कापली आणि तो त्याचे रक्त प्यायला. वर म्हणाला, लहानपणी मी माझ्या मातेचे दूध प्यायलो, त्यापेक्षाही या शत्रूचे रक्त पिताना मला भयावह आनंद होत आहे. आज त्या सभेमधील माझी प्रतिज्ञा मी पूर्ण केली आहे. त्यानंतर कर्णाने स्वतःला कसेबसे सावरले आणि तो पांडव सेनेचा विध्वंस करत पुढे पुढे जाऊ लागला. त्यावेळी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, पार्था, आता तुला कर्णाला ठार करावे लागेल. एरवी हे युद्ध समाप्त होणार नाही. सज्ज हो, जय तुझाच आहे. अर्जुन कर्णासमोर गेला, परंतु त्याला कर्णपुत्र वृषसेनाने अडविले. त्याबरोबर अभिमन्यूच्या वधाची आठवण होऊन अर्जुनाने कर्णाला म्हटले, आज मी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे तुझ्या पुत्राला तुझ्यासमोर ठार करून अभिमन्यूच्या वधाचा सूड घेत आहे. वृषसेनाने अर्जुन आणि श्रीकृष्णावर प्रहार केला. त्याबरोबर अर्जुनाने त्याच्या सैन्याचा नाश केला आणि कर्णासमोर वृषसेनेचा वध केला. क्षणार्धात अर्जुनाचा रथ कर्णासमोर उभा राहिला. त्यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले, पार्था, आता कर्णाच्या वधाची वेळ आली आहे. तू महापराक्रमी शूर वीर आहेस. अनेक शस्त्र आणि अस्त्रांनी समृद्ध आहेस. द्रौपदीच्या विटंबनेचे स्मरण ठेव आणि या नीच दुरात्म्याचा लवकरात लवकर वध कर. आपल्या पुत्राचा आपल्यासमोर वध झालेला पाहून कर्ण दोन्ही डोळ्यामधून अश्रू ढाळू लागला. तो क्रोधाग्नीने पेटून उठला. त्याचे डोळे लाल झाले. अर्जुनाने कर्णाला युद्धाचे आव्हान केले. त्याबरोबर कौरव आणि कौरवसेना पांडव आणि पांडवांवर तुटून पडली. त्यांच्यात लढाई सुरू झाली. त्याबरोबर अर्जुनाने आणि भीमाच्या मार्गदर्शनाखाली पांडवांच्या सेनेने कौरव आणि कौरव सेनेचा संहार सुरू केला. अर्जुनाच्या अस्त्रांचा धसका घेऊन सैनिक अर्जुनाच्या अस्त्र आणि शस्त्र यांच्या टप्प्याबाहेर सुरक्षित ठिकाणी निघून गेले. भीमाने दुर्योधनाचे अनेक बंधू ठार केले. त्याने दुर्योधनालाही घायाळ केले. शेवटी दुर्योधन युद्धभूमीपासून दूर गेला. हरिओम.